भावानो इथनं पुढे जायला वाट आहे म्हणे. मला तर काय वाट दिसना बघा. इथे एवढा मोठा किल्ला होता पण आम्हाला काहीच दिसना झालं. आता मी किल्ल्यावर जायला लागलो. जाताना वाटत खेकडा दिसला आणि विशाला म्हटला मी ह्याला धरणारच. विशाला म्हटलं आपल्याला इथनच परत जायचं नाही. इथलं व्ह्यू तर एकदम खतरनाकच होतं सोडा. विशाल सुट्टी देणार ट्रेकिंग मॅन झालता विशाल. आता किल्ल्याच्या मेन दरवाजावर आला. आत आल्यावर पहिल्यांदा तोफ दिसली. इथं झेंडा जरा वाऱ्यानं वाकडा झालता त्यामुळे विशाल त्याला जाऊन सरळ केला. इथे एक विहीर होती. हा काय होई व्ह्यू. इथनं पूर्ण किल्ला एक्सप्लोर केला. इथं एवढं ठिकाण होतं कसलं कॅप्चर केली बघा मी. इथं पण काही दृश्य होतो नाद खुळाच. आम्ही पहिल्यांदा आलो गणपती मंदिरला. इथं देवाचं दर्शन घेतलं आणि बघा गेलो तलाव बघून आम्ही आलो महादेव मंदिरापाशी. इथं महादेवच्या वेगवेगळ्या 3 पिंड्या होत्या. इथली वात विजलेली म्हणून विशाल वात लावालता. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. किल्ल्यावरनं परत जाताना बी टॉपचं व्ह्यू दिसालतं. ला अजून बी दिसना झालाय बघा. केवढं दुःख पडली इथं. तर चला परत इथनं आम्हाला 7-8 किलोमीटर आणि चालत जायचं आहे. आता आमचा फायनली रांगणा किल्ला फिरून झाला. असं आहे अण्णाला बास झालतं बघा चालून. अरे पाऊस आला कशी पळत यायला बघा ही. इथं आपल्याला फॅन भेटले. इथं पुढे पाणी दिसलं. पाय शांत होण्यासाठी पाण्यात पाय टाकून बसलो आणि जरा वाघाची फिलिंग घेऊया म्हटलो. आणि यो बघा जरासं पाईप निसटून पाण्यात पडला आणि सगळंच लोळायला लागला. मग आम्ही बी सुट्टी दिला नाही. सगळी कपडे काढला आणि गेलो पाण्यात. रेलगाडी कसा आहे नाद करते काय पाण्यात पुशअप्स. श्रीरामचा शर्ट पाण्यात पडला कसं घ्यायला पाठ लागल्यात बघा. कसा आहे हँडसम बॉय. पोचला भावानो फायनली गाडीपाशी पोहोचला. दमून आता मी काठी टाकतो. मस्तपैकी गाडीपाशी येऊन आवरलाव आणि गाडीत बसून चाललाव. तर चला भावानो आपला हा ब्लॉग इथपर्यंतच होता. आता आपण इथनं जाणार आहे सावतकडा धबधब्याला. त्याचं ब्लॉग वेगळे येतील.